केडगावचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज खऱ्या अर्थानं एका जोडीनं आजचं मैदान गाजवलं. तो म्हणजे हिंद केसरी सचिन आणि आता हिंद केसरीचा गुलाल भेटलेला चाकोरीकरांचा सर्जा. आपली मुलाखत झालेली होती, पण आज सगळी टीम आहेत, मालक असतील. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. आज तुमचं स्वप्न थोडक्यात गुलालाचं हिंद केसरी गुलालाचं स्वप्न पूर्ण झालंय. काय सांगाल आजचा आनंद पहिल्यांदा? नक्कीच हा आनंद आम्हाला गगनात मावेनासा झालाय, कारण आमचं स्वप्न आज पूर्ण झालंय. आणि ते स्वप्न एक आदत वयात ज्याने काळ गाजवला असा सचिन, त्याच्याबरोबर स्वप्न पूर्ण झालंय, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. दादा पहिल्यांदा आपलं नाव सांगा. माझं नाव अमित कस्तुरे आहे, चाकोरे, तालुका माळशिरस. सर्जा कोणाच्या नावाने पळतो काय? सर्जा माझ्याच नावाने पळतो, अमित कस्तुरे. कुठली खरेदी आहे सर्जाची काय? सर्जा हा आपल्या घरचा आहे, घरचंच गाय. हा. काय सांगाल आज एक मानाचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये आज फायनलचा गुलाल मिळवणं म्हणजे एक भाग्यच म्हणावं लागेल आणि ते आज भाग्य तुमच्या नंदीनं पूर्ण केले. काय आनंद आहे? नक्कीच या मागचे आमचे आजपर्यंत इथपर्यंत आलेले कष्ट आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटले असे डॉक्टर आनंद बल्लाळ सर आणि त्याचबरोबर संपूर्ण हिंद केसरी सचिनची फॅमिली. सचिन बद्दल काय सांगाल? हिंद केसरी पेडगाव मैदानाचं जे नियोजन आहे आणि हिंद केसरीचं मैदान म्हटलं की सगळ्या लोकांचं लक्ष असतं. पहिल्याचं नियोजन कसं केलं सांगतो? पहिल्याचं नियोजन हे आम्ही डॉक्टर आनंद बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखालीच केलं होतं आणि आमचीही गेल्या महिन्यात आम्ही ज्यावेळेस कुर्डूमध्ये लखन आणि सर्जा, लखन आणि मायकल पळत होते आणि सर्जा आणि सचिन पळत होते, त्या सेमीमध्ये आम्ही राहिलो होतो. तेव्हापासूनची आमची सचिन बरोबरची इच्छा आज पूर्ण झाली आणि त्यावेळेस तो सेमी काढलेला सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याची चर्चा झाली. हा, तो कुठला आदत आहे काय नक्की, आणि त्याने आज सुद्धा स्वतःला सिद्ध केलं की तो सुद्धा काय करू शकतो, काय करू शकतो मैदानामध्ये, म्हणजे फायनल मध्ये काय करू शकतो आता समजेलच सगळ्यांना. परंतु आज फायनलचा गुलाल महत्वाचा होता. काय सांगाल? नक्कीच या गुलालासाठी आम्ही पात्र आहोत, कारण सचिन आणि सर्जा हे खूप छान पद्धतीने पळाले आहेत. आणि विशेष म्हणजे सचिन, तुमचा सर्जा आपला सचिन बरोबरच मुक्कामी होता, त्यामुळे नक्कीच दोघांनी काय ठरवलं असेल. हा, नक्कीच. कारण होते. हा, आम्ही 2 दिवसापूर्वीच हिंद केसरी सचिनच्या दावणीला सर्जा आणलेला होता आणि त्यामुळे हिंद केसरी दावणीच्या सहवासात राहून सर्जा हा आमचा नक्कीच हिंद केसरी होईल याचा आम्हाला आनंद आहे. बघायला गेलं तर आपली गाडी ज्यावेळेस गटाला पळाली त्यावेळेस गाडीचं स्पीड किंवा जे काय हात होतं ते बघून प्रत्येकाच्या डोळ्यात म्हणजे ते कुठेतरी बसलीच होती गाडी. गाडीच्या त्यांच्याकडे बघितलं जातं एवढी गाडीला स्पीड लागली. नक्कीच, कारण आम्ही हे नियोजनच करताना यासाठी केलं होतं की नक्कीच सचिन आणि सर्जा आजच्या आदत हिंद केसरी पेडगाव मैदानात नक्कीच काहीतरी करून दाखवतील, यासाठीच आम्ही हे नियोजन केलं होतं. शाहिदबाईंचं काय म्हणणं आलं आता फायनलचा जे सेमी फायनल लागल्यानंतर काय म्हणले? शाहिदबाईंचं एवढंच म्हणणं होतं की सचिन आणि सर्जा आपल्याला कधीच नाराज करणार नाहीत आणि त्यावर हे दोन्ही नंदी आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यांनी परवा पण बोलून दाखवलं होतं की ही जोडी 100% मी तुम्हाला तसं करणार. आणि त्यांनी त्या नंदींनी बरोबर ते ऐकून मालकाच्या शब्दाला आमचे दोन्ही नंदी आज जागलेले आहेत. आज ड्रायव्हर आपलं कोण होतं? ड्रायव्हर बांबोडे. काय वाटतंय आज म्हणजे सर्जाचं पळ त्यांनी बघितला असा अनुभव, ते तुम्हाला काय सांगितलं असेल? काय जशी सर्जाची आणि सचिनची गाडी पळते तसंच भैया ड्रायव्हरची चालाकी आणि त्यांचे हात चालतात, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहोत. सुट्टी मेकर वगैरे कोण असते? सुट्टी मेकर आमचे लाडके उमेश पाटील काठीचे. बरं. जेव्हापासून सर्जा पळतो तेव्हापासून कायमचे सुट्टी मेकर येत आहेत. आता या क्षेत्रात दादा तुम्ही कधीपासून दिसताय? कारण एक तरुण बैलगाडी मालक दिसत आहे, तुमच्यात सगळे तरुण मंडळी दिसत आहेत, त्यामुळे विचारतोय की कसं काय नाद लागलाय हा? आणि आमचा पहिलाच नंदी आहे. बरं. आणि याच्यापासूनच आमची बैलगाडी क्षेत्राला सुरुवात झाली आहे. बरं. आणि जेव्हापासून हा पळायला लागला आम्हाला 100% सर्जावर विश्वास होता की हा काही 100% करून दाखवणार. बरं. आणि विशेष म्हणजे मी नाव घेतो आपले चिमण्याचे मालक असतील अमित बाळले, मी आत्ता मागाशी येत होतो त्यावेळी त्यांनी स्वतःहून नंदीकडे आपले बोट दाखवले की हा उगवता तारा आहे. कारण ह्या मोठ्या प्रतिक्रिया म्हणजे मोठ्या मालकांकडून भेटतात, त्यावेळी त्यांना नक्कीच वाटतं की हा नंदी काहीतरी कमाल करणारा दिसतोय. आणि त्यांची ही प्रतिक्रिया वाटून म्हणजे काय वाटतं एकंदरीत की हा तुमचा आता महाराष्ट्र गाजवणारा नंदी दिसतोय, काय वाटतं एकंदरीत? नक्कीच आज ज्या नंदीने महाराष्ट्रभर नाव लौकिक केलं त्यांच्या स्वतःच्या पळावर, त्या गाडीचे मालक आज आपल्या नंदीला एक चांगल्या पद्धतीचं बोल देतात की हा नंदी काहीतरी करू शकतो, याचा आम्हाला हा भविष्यातला टार सांगितला की खरंच हा नंदी भविष्यात चांगलं करेल. हा, पण आता अरे आता जर बघायला गेलं तर त्याचं जसं देखणं रूप आहे तसं त्याचा पळ आहे ना, आपण म्हणतो ना ते
खिल्लार. प्युअर खिल्लार. हा. काय सांगाल? एक म्हणजे त्याच्या बघितलं की माणसाचं मन भरून जातं असं हे. खरंच ज्या म्हणतात ना एक देखणं रूप, डोळ्याचं पारणं फेरणार रूप, तसाच हा आमचा सर्जा आहे. आता विशेष म्हणजे सांगतो की ह्या नंदी सगळ्या महाराष्ट्राने पळ बघितलाय. खूप सारे फोन येणार तुम्हाला की नंदी विकणार वगैरे आहे हा. का, तर आज तुम्ही क्लिअर करा की कारण काय वाटतं एकंदरीत तुम्हाला सांगा आता. खरं तर म्हणजे हा बैलगाडी क्षेत्र आहे ते गोरगरीब लोकांचं नाही आहे आणि आम्ही पण त्या सर्वसामान्यातूनच वरती आलेलो आहोत. त्यामुळे हा नंदी आम्ही विकणारच आहोत. तुमचा नंबर सांगा. नंबर आहे सांगतो सांगा तुमचा नंबर. 8208160405. हा निर्णय तुम्ही का घेताय, म्हणजे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे कारण की निर्णय असा तुम्ही घेतला, पण तुमचं वैयक्तिक काय मत वाटतं या मागे. त्याचं एक कारण आहे की आता सध्याच्याला एक बैलगाडी क्षेत्रामध्ये इकॉनॉमिकली स्टेबल होणं पण गरजेचं आहे. बरोबर. आणि हा सर्जा आम्हाला आजच्या घडीला जर आम्ही याची विक्री केली तर इकॉनॉमिकली स्टेबल ठेवू शकतो आणि इथून पुढं आम्ही कायम बैलगाडी क्षेत्रात दिसू. बरं, म्हणजे नवीन नंतर तुमच्या खरेदी वगैरे किंवा तुमचं हा नंतर कायम राहतील आमच्या नवीन हा खरेदी. घरचाच आहे तुमच्या. हा घरचाच आहे. मग घरच्या गाईचं हा घरच्या गाईचा आहे. नक्कीच म्हणजे तुमच्याकडे दावण तयार होणारी दिसते. हा. काही एवढं वाटत नाही की नक्कीच तुम्ही तयार करताय. नंदीचं जरा हे सांगा की पब्लिकने वगैरे कसं काय आहे काय, हा पब्लिकने पळतो, दोन्ही खांदी आहे आणि सुट्टीला वगैरे कसं काय. सुट्टीलाही काही अडचण नाही. नक्कीच दादा, खूप साऱ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असतील. आज हिंद केसरी सचिन सोबत आपला सर्जा पळाला आहे. खूप सारं तुमच्या टीमचं सुद्धा नाव करेल हीच तुम्हाला शुभेच्छा राहील. आणि आज विशेष म्हणजे फायनल देखील बाकी आहे. फायनलला तुमची जी इच्छा असेल एक नंबरची, तो तुमचा सर्जा 100% पूर्ण करेल हीच तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद दादा सगळ्यांना. धन्यवाद.